इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरात वर्ग सुरू असताना एका 7वीच्या मुलावर पंखा पडल्याने मुलगा गंभीर जखमी झाला आहे। अशा प्रकारे पंखा पडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे अव्वाच्या सव्वा फी भरून देखील शाळेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल अशा प्रकारे हलगर्जीपणा होत असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। बदलापूरमधील नामांकित खासगी शाळेत इयत्ता 7वी शिकणाऱ्या दिव्येश नेरपगार या चिमुकल्याच्या डोक्यात पंखा पडून डोक्याला दुखापत झाली। या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। वर्ग सुरू असताना दिव्येशच्या डोक्यात पंखा पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोक्यात 2 टाके पडलेत। या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शाळा प्रशासनाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांमधून केला जात आहे। ही खासगी शाळा बदलापूरमधील एक नामांकित शाळा आहे। मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्याने पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षतेबाबत चिंता निर्माण झाली आहे। यावेळी दिव्येशच्या आईने शाळा प्रशासनाला जाब विचारला असता शाळा प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्याचा आरोप दिव्येशच्या आईने केलाय। नमस्कार, माझा मुलगा दिव्येश अतुल नेरपगार हा गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेत शिकतो, एकटा 7वीमध्ये। तर त्याला रोजप्रमाणे आज मी शाळेत पाठवलं आणि शाळेत तो गेला पण, आणि 9:30-10च्या दरम्यान माझ्या मिस्टरांना मला फोन आला की दिव्येशच्या डोक्यावर फॅन पडला आहे स्कूलमधून। तर मी एकदम घाबरली, मुलीला क्लासमधून पिकअप केलं आणि तशी मी शाळेत पावसामध्ये मुलीला घेऊन मी आली। तर प्रिन्सिपल सरांशी बोलणं झालं तर ते मला असे म्हणजे की जास्त नाही लागलं आहे, थोडंसं खरचटलं आहे, रॉड असं आहे, म्हणजे वेगवेगळी कारणं देत होती। पण म्हटलं सर, मुलांना आम्ही तुमच्या विश्वासावर पाठवलं, तुमची जबाबदारी आहे की मुलांना कुठे सिक्युरिटी वगैरे सगळे फॅन वगैरे चेक करून घ्यायला पाहिजे की काय। तर ते चेक न करता ज्याला जे काम दिलं आहे त्याने न व्यवस्थित करता आज ही घटना घडली आहे। भविष्यात ही घटना नको घडायला, जसं माझं बाळ आहे तसं कोणाच्याच पाल्यांच्या बाळांसोबत असं नको व्हायला, म्हणून आम्ही ज्याला जे गुरुकुल या शाळेने काम दिलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करत आहे। त्याचं नाव समोर आलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे। मुलाला 2 टाके बसले आणि मेजर लागलेलं आहे। डॉक्टर बोलले की CT स्कॅन पण आम्ही करून घेतला, त्यामुळे त्याच्यात त्यांनी सांगितलं की ब्लडिंग अजून होतं आहे, थोडंसं एक 24 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून पुढे काय करायचा तो निर्णय घेतला जाईल असं। हो, कारण की आम्हाला गुरुकुलकडनं जी फी वाढवली जाते ती आम्ही म्हणतो जाऊ द्या, मुलांच्या सेफ्टीसाठी आम्ही भरतो। आम्ही मी माझे मिस्टर किंवा इतरही पालक असतील त्यांनी कधी तक्रार केलेली नाही आहे। शाळेने जेवढी फी वाढवली असेल आम्ही त्यांना लगेच फी पण दिली जाते का, तर आपलं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे। स्कूलमध्ये फॅन, ट्यूबलाईट, जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहे त्याची व्यवस्थित देखभाल शाळेने घेतली पाहिजे, ही शाळेची जबाबदारी आहे। पण शाळा आम्हाला वरवरची उत्तरं देते, कारणं देते। डबल रॉड लावला आम्ही, स्क्रू माझा मुलगा सांगतोय की रॉडचा स्क्रू सैल होता आणि तो खाली पडल्यामुळे त्याला ही दुखापत झालेली आहे। आज असं नाही म्हणते की शाळेने केलं असेल, पण होतं, ज्याला दिलं आहे त्याचं नाव मीडियासमोर आलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून आम्ही स्ट्रिक्टली कायदेशीररित्या ॲक्शन घेणार आहोत।